माहितीचा अधिकार 2005 हा कायदा आपण समजून घेऊया. ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांनी ह्या कायद्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. त्याचप्रमाणे माननीय अरविंद केजरीवाल, मेघा पाटकर, विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांनी या कायदा होण्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. आणि महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाने हा कायदा होऊ नये म्हणून मोठे प्रयत्न केले होते. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावाखातर व देशातील एकूणच जनतेच्या दबावाखातर हा माहितीचा अधिकार कायदा 2005 केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. तो कायदा नेमका काय आहे आणि त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो याविषयी सविस्तर माहिती व त्याची पार्श्वभूमी मी समजून सांगतो आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पार्श्वभूमी त्याची अशी आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार भारतीय नागरिक भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापनेचे घोषित केले आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी राज्यघटनेने कार्यकारी मंडळ, विधिमंडळ, न्यायमंडळ या संस्थात्मक संरचनेची निर्मिती केली आहे. काळाच्या ओघामध्ये या संघराज्य व्यवस्थेमध्ये व त्यांच्या विविध संस्थांमध्ये तसेच नागरिकांच्या सहभागातही उदासीनता आल्याचे सहकृत दर्शनी दिसून येते. आज मितीस म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 6व्या दशकातही नागरिकांचा राज्यकारभारामध्ये मतदार पलीकडे फारसा सक्रिय सहभाग दिसून येत नाही. वास्तविक भारतासारख्या प्रातिनिधिक लोकशाही राष्ट्रात सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीवर हिरारीने मतप्रदर्शन करून नागरिकांकडून राज्यकारभारात उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. राज्यघटनेने त्यासाठी नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत हक्क म्हणून बहाल केले आहे. अर्थात नागरिकांना त्यांचे माहितीपूर्ण मत मांडण्यासाठी शासनाच्या कार्यपद्धतीची माहिती व सार्वजनिक हिताच्या बाबी कशा हाताळाव्यात जातात याची माहिती मिळणे आवश्यक आहे. ही माहिती नागरिकांना प्राप्त व्हावी हा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू करण्यामागचा उद्देश आहे. माहितीचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राज्यकारभारात अभ्यासू नागरिकांचा सहभाग याची सांगड असणे आवश्यक आहे. ही भूमिका आता जगभर मान्य झाली आहे. जगभर माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता पावलेला आहे. तो नागरिकांना प्राप्त होण्यासाठी आसपाव तर 57 देश खास कायदे पारित केले आहे. भारताने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पारित करून अशा स्वरूपाच्या कायदे केलेल्या देशाच्या समूहात प्रवेश केला आहे. तद्वत सुमारे 25 इतर देशात अन्य स्वरूपात अशा प्रकारचा हक्क नागरिकांना बहाल करण्यात आला आहे. माहितीचा अधिकार अधिनियमाचे दुसरे फायदे आहेत. वैयक्तिक पातळीवर तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार हवी ती माहिती त्वरित प्राप्त होते. उदाहरणार्थ आवश्यक ती प्रमाणपत्रे, दस्तऐवज विविध शासकीय कार्यालयातून प्राप्त करण्यापासून कार्यालयात प्रलंबित असलेल्या तुम्हाला अर्जाची किंवा प्रकरणाची सद्यस्थितीपर्यंतच्या अनेक बाबीचा यात समावेश होतो. त्यामुळे कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे, संदिग्ध माहिती अथवा दुरुत्तरे या जाचातून सुटका होते. तसेच आपली हक्काची माहिती मिळवण्यासाठीही हाजीहाजी करण्याचा अपमानास्पद प्रसंग येण्याचाही संभव राहत नाही. त्याचबरोबर माहितीच्या अधिकारामुळे तुम्हाला जागरूक व प्रगल्भ समाजाचे तितकेच जागरूक व प्रगल्भ नागरिक होण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. माहितीच्या अधिकारामुळे तुम्हाला तुमच्या गावात चालू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा, तुमच्या आसपास चालू असलेल्या बांधकामाची वैधता, तुमच्या वार्डात निवडणुकीसाठी उभा असलेल्या उमेदवाराचे पूर्वचारित्र, शासकीय योजनेतील लाभार्थ्यांची निवड इत्यादी बाबत माहिती विचारण्याची संधी मिळू शकते. या अधिकारामुळे कार्यालयीन गोपनीयतेचे वातावरण दूर करता येईल. तसेच शासकीय यंत्रणेत ते करीत असलेल्या कामाबद्दल उत्तरदायित्व ठरवता येईल. त्याचप्रमाणे तुमच्या सभोवतालच्या नागरिकांचे संघटन करून भ्रष्टाचार विरोधी कायदेशीर बाबीबाबत व बिनदिक्कतपणे चालू असलेल्या कुप्रथाविरुद्ध लढा देता येईल. ही आपल्या मुलांबाळांना व पुढील पिढ्यांना देत असलेले बहुमूल्य देणगी म्हणता येईल. भारतीय संसदेने माहितीचा अधिकार अधिनियम 2005 पारित केला असून 13 ऑक्टोंबर 2005 पासून अंमलात देखील आला आहे. या अधिनियमामुळे प्रत्येक भारतीय नागरिकांना अत्यंत बहुमूल्य असा अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकाराची
तसेच या अधिनियमाची तोंड ओळख करून देण्यासाठी तसेच या अधिनियमाची नागरिकांना कशी मदत घेता येईल आणि हा अधिनियम राबवण्यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आली आहे याची माहिती देण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. या अधिनियमाचे फायदे काय काय? या अधिनियमामुळे लोकशाही सामान्य माणसाच्या दारात आली आहे. माहिती प्राप्त करण्याच्या दृष्टीने तुम्हाला नागरिक म्हणून लोकसभेच्या विधिमंडळाच्या सदस्यत्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. आता तुम्हाला शासकीय विभाग कशी कामे करतात, कोणत्या कार्यपद्धतीत अवलंबतात आणि जनतेस कशा प्रकारे सेवा देतात हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही वेगवेगळ्या खात्याच्या न्यायालयीन प्रशासकीय विभागाच्या फाईल्स, नास्ती आदी बाबी पाहू शकाल. तुम्ही तुमच्या अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती हक्काने मागू शकाल व इतर अर्जदाराच्या अर्जाची योग्य ती माहिती घेऊन तुलना करू शकाल. तुमच्या परिसरात चालू असलेल्या विकास कामाची माहिती तुम्ही प्राप्त करू शकाल. तुम्हाला कुठेही शासकीय कामावर उदाहरणार्थ रस्त्याचे बांधकाम किंवा शाळेचे बांधकाम वापरण्यात येत असलेल्या साहित्याचा साक्षांकित नमुना प्राप्त करता येतो. तुम्हाला कोणत्याही कामाच्या निविदांचा तुलनात्मक तक्ता प्राप्त होऊ शकेल. तुम्हाला तुमचा अर्ज का नाकारण्यात आला याबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. तुम्हाला शासकीय इस्त्रीतळामध्ये औषधाच्या साठ्यासंबंधित माहिती मिळू शकते. स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठ्याची माहिती करून घेता येईल. अधिनियमाची आवश्यकता. वर उल्लेख करण्यात आलेला अधिकार यापूर्वी होता काय? वरीलप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर आपणास नवे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. आपणास निश्चित वाटत असेल माहितीचे महत्त्व, विशेषतः ती जर आपले अधिकार आणि हितसंबंध याबाबतीत असेल तर तिचे महत्त्व आगळेच असते. माहितीच्या अधिकारामुळे भारतीय नागरिकांना शासनाच्या कारभाराबद्दल, त्याचप्रमाणे शासन मदत देत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या कारभाराबाबत माहिती मिळवण्याचा प्रशस्त मार्ग खुला झाला आहे. हा अधिनियम अस्तित्वात आल्यामुळे यापूर्वीचा माहिती देण्याचा अथवा राखून ठेवण्याच्या संदर्भातील कार्यालयीन गोपनीयतेचा अधिनियम 1993 च्या तरतुदीसह इतर कायद्यातील सर्व तरतूद निष्प्रभ झालेले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा अधिकार नागरिकांना महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2003 अन्वये देण्यात आला होता. तो अधिनियम आता निरस्तर झाला असला तरी केंद्रीय कायद्याचे या अधिनियमासारखे आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या अधिस्थ कार्यालयाबाबत राज्य शासनाकडून नव्याने तयार करण्यात आलेल्या पद्धतीनुरूप माहिती मागवता येईल. तर केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यालय संस्थांकडून माहिती प्राप्त करण्यासाठी पद्धती व फी केंद्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येईल. माहितीच्या अधिकाराचे स्वरूप. आपणास शासनाच्या कारभारातील कृती, आकृती किंवा प्रतिबंधित कृती जाणून घेण्यास नक्कीच आनंद वाटेल. या अधिनियमानुसार शासनाने अभिलेख, दस्तऐवज, लॉगबुक, प्राप्त झालेले सल्ले, परिपत्रक, आदेश, निविदा, अहवाल याची प्रती आपणास मिळवता येईल. त्याचप्रमाणे शासकीय प्राधिकरणाकडे उपलब्ध असलेले साहित्य, नमुने, प्रतिकृती, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साठवलेली माहिती, ईमेल इत्यादी बाबी प्राप्त करता येईल. या अधिनियमामध्ये अभिलेख व साहित्य तपासण्याच्या अधिकाराचाही तरतूद आहे. हा अधिकार कसा वापरता येईल? जर आपणास विशिष्ट माहिती प्राप्त करायची असेल तर आपण संबंधित माहिती अधिकाराकडे अर्ज करावा. आपण जर आडवळणी गावामध्ये राहत असाल तर आपला अर्ज त्या विभागाच्या, त्या खात्याच्या माहिती अधिकाराकडे सादर करावा. हा माहिती अधिकारी तुमच्या अर्जावर 30 दिवसात कारवाई करेल असे त्याच्यावर बंधन आहे. या अधिनियमात जरी नमूद अर्जाचे बंधन घालण्यात आले नसले तरीही सोयीकरता म्हणून अर्जाचा नमुना आपण दिलेला आहे. त्यासोबत 10 रुपये रोखीने अथवा बँकर्स चेकने अथवा डिमांड ड्राफ्टने अथवा कोर्ट फी स्टॅम्प लावून भरावायचा हा अर्ज आहे. असे न केल्यास अर्ज नाकारला जाऊ शकेल. एका अर्जात शक्यतोवर एकच खात्यासंबंधीची माहिती विचारल्यास आपला अर्ज लवकर विचारात घेतला जाऊन त्यावर कारवाई होऊ शकते. सदर अर्ज खालील नमुन्यात सदर अर्ज इंग्रजी किंवा आपल्या राज्याच्या मान्यताप्राप्त प्रशासकीय भाषेतसुद्धा करता येईल. आपणास अर्जाची फी म्हणून 10 रुपये रोख अथवा डिमांड ड्राफ्ट अथवा बँकर चेकच्या अथवा कोर्ट स्टॅम्पच्या स्वरूपात अदा करावी लागेल. आपणास माहिती पुरवण्याचा निर्णय व त्यासाठी आवश्यक असलेली वेगळी फी माहिती अधिकारातून स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. आवश्यक असलेली माहिती जर दस्तऐवज स्वरूपात असेल तर त्या माहितीसाठी प्रत्येक पानासाठी 2 रुपये आकारले जातात. माहिती इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात हवी असल्यास तिचे शुल्क प्रत्येक CD फ्लॉपीसाठी 50 रुपये. आपणास साहित्याचा नमुना हवा असल्यास त्या संबंधित
साहित्य वापरणाऱ्या कार्यालयाने जाहीर केलेल्या तरतुदी पाहावी. आपण जर दारिद्र्य रेषेखालील नागरिक असाल तर सदर माहिती आपणास मोफत पुरवण्यात येण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. आपणास माहिती मागण्याचे कारण कोणीही विचारू शकणार नाही, कारण माहिती हा तुमचा अधिकार आहे आणि योग्य कारणाशिवाय तो कोणालाही नाकारता येणार नाही. आपणास 30 दिवसाच्या आत मागितलेली माहिती मिळेल. तथापि अतिरिक्त फी भरण्यासाठी आपल्याला लागणारा कालावधी यातून वगळण्यात येईल. आवश्यक असलेली माहिती एखाद्याच्या जीवन रक्षणाच्या दृष्टीने अथवा मुक्ततेच्या दृष्टीने आवश्यक असल्यास आपणास ती 48 तासाच्या आत तातडीने मागता येईल. जर आपणास मागितलेली माहिती विहित मुदतीत मिळाली नाही अथवा झालेल्या उशिराबाबत स्पष्टीकरणही विहित मुदतीत देण्यात आले नाही तर आपणास सदर माहिती मोफत मिळवण्याचा अधिकार आहे. आपणास लिहिता वाचता येत नसेल आणि आपण अपंग असाल तर ही माहिती अधिकारी आपल्याला योग्य ते सर्व मदत करेल, आपला अर्ज भरून देईल. आता आपण कोणत्याही केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या कार्यालयातून अथवा शासनाच्या संस्थांकडून, महामंडळाकडून अथवा ज्यांना शासनाकडून पुरेसा अनुदान मिळते अशा शासकीय संस्थांकडून माहिती मिळवू शकतो. या कायद्याने केंद्र शासन, राज्य शासन अधिपत्याखाली विषयांसाठी वेगळी यंत्रणा निर्माण केलेली आहे. इतर काही सुविधा स्वयंप्रेरणेने प्रकाशित करावयाची माहिती त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती आपापल्या कार्यालयात लावणे आवश्यक आहे किंवा व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून देणे आवश्यक आहे. तिथं फायलिंग करणं आवश्यक आहे. त्यामधील पहिल्या नंबरची माहिती विविध शासकीय खात्यामार्फत माहितीचे स्वतःहून प्रस्तुतीकरण या कायद्याच्या आपल्याला न मागताही बरीचशी माहिती मिळू शकते. जसे प्रत्येक कार्यालयाची संरचना, कार्य, कर्तव्य, त्यांच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे, उद्दिष्टपूर्ती, प्रत्येक कार्यालयात उपलब्ध असलेली याचिका, संचिका, प्रत्येक कार्यालयात उपलब्ध असलेल्या कागदपत्राची सूची, कार्यालयात कार्यरत असलेल्या व्यक्ती व त्याचा तपशील, कार्यालयात उपलब्ध झालेली निधी, प्रत्येक कामावर खर्च होणारा निधी, कार्यरत असलेला प्रकल्प लाभार्थींची यादी, परवानाप्राप्त व्यक्तींची यादी. ही सर्व माहिती नागरिकांना पाहण्यासाठी खुली असेल. या माहितीसाठी कोणतीही फी आकारली जाऊ शकत नाही. इतर संगणकीय सुविधा आपण ईमेलद्वारे माहिती मागणीचा अर्ज अशी सुविधा तयार झाल्यावर करू शकाल. जर आपण मागितलेली माहिती संगणकावर उपलब्ध असल्यास ती संगणकावर उपलब्ध असल्याबाबतची प्रसिद्धी सदरच्या कार्यालयाने करायची आहे. तुम्ही अशा माहितीची सॉफ्ट कॉपी मागू शकता. त्यासाठी निश्चित केलेली फी आपणास द्यावी लागेल. माहिती मिळणे सोपे व्हावे म्हणून कार्यालयातील शक्यतोवर सर्व माहिती संगणकीकृत करण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने संगीकरणाचा कृती आराखडा तयार करून तो प्रसिद्ध करायचा आहे. गुप्ततेची कारणमर्यादा 20 वर्षापेक्षा जास्त कालावधीची कोणतीही माहिती गुप्त राहू शकत नाही. कायद्याच्या अपवाद मोडणाऱ्या माहितीसुद्धा काही गुप्त स्वरूपाची माहिती वगळता 20 वर्षांनी नागरिकास पाहावयास खुली आहे. माहिती न मिळाल्यास एखाद्या कार्यालयात माहिती अधिकारी नेमलेल्या नसल्याबाबत आपणास माहिती आयुक्ताकडे तक्रार करू शकता. तुमच्या माहिती मिळवण्याचा अर्ज माहिती अधिकाऱ्याकडून नाकारला गेल्यास तुम्ही माहिती अधिकाऱ्याने कळवलेल्या अपील अधिकाऱ्याकडे 30 दिवसात अपील करू शकता. अशा नाकारण्याची कारणे कळवण्याचा आपल्याला अधिकार आहे. 45 दिवसात आपल्याला अपीलाचा निकाल मिळाला पाहिजे. या निकालाने आपले समाधान झाले नाही तर 90 दिवसाच्या कालावधीत आपण केंद्रीय राज्य माहिती आयुक्ताकडे दुसरे अपील करू शकता. माहिती मिळवण्यासाठी अर्ज केल्यापासून 30 दिवसात आपल्याला काही कळवण्यात आले नाही तर आपल्याला माहिती नाकारण्यात आलेली आहे असे गृहीत धरून पुढची कार्यवाही आपणास करता येऊ शकते. जर आपला अर्ज अथवा अपील स्वीकारण्यास नकार देण्यात आला तर आपण केंद्रीय राज्य माहिती आयुक्ताकडे तक्रार नोंदवू शकता. माहिती मिळवण्यासाठी आपल्याला आकारण्यात येणारी फी अवाजवी आहे असे आपले मत झाल्यास आपणास राज्य केंद्र माहिती आयुक्ताकडे अर्ज करता येईल. हा अधिकार जोपासणारी संस्था नागरिकांचे हक्क व व्यापक संरक्षण करण्यासाठी माहिती आयुक्तालय नावाची एक खास संस्था या कायद्याखाली निर्माण करण्यात आली आहे. या आयुक्तालयाला काही खास अधिकार प्रदान करण्यात आले. दिवाणी कार्यपद्धतीची संहिता 1908 अन्वये दिवाणी न्यायालयाप्रमाणे ते चौकशी सुरू करू शकतात. त्या कायद्याप्रमाणे वादातील कोणतेही अभिलेख ते तपासू शकतात. माहिती आयुक्त लोकप्रति अधिकाराच्या खालील निर्देश देऊ शकतात. विशिष्ट नमुन्यात माहिती देण्याविषयी, माहिती अधिकाराची नेमणूक करण्याबाबत, विशिष्ट प्रकाराची माहिती प्रसिद्ध करण्याबाबत, अभिलेख ठेवण्याच्या पद्धती बदलण्याविषयी, माहिती अधिकार प्रशिक्षण देण्याविषयी,
अर्जदारास नुकसान भरपाई देण्याविषयी माहिती अधिकाराने अकारण माहिती देण्याचे नाकारल्यास, जाणून बुजून अर्धवट चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास, माहिती नष्ट केल्यास, माहिती मिळवण्याचा कोणताही प्रकार अडथळा आणल्यास माहिती आयुक्त हे माहिती अधिकाऱ्यास 250 रुपये प्रतिदिनप्रमाणे जास्तीत जास्त 25,000पर्यंत दंड ठोठावू शकतात. तसेच अशा प्रकारे एखाद्या माहिती अधिकाऱ्याकडून वारंवार माहिती देण्यास कसूर होत असल्यास त्याच्याविरुद्ध खातेनिहाय कार्यवाहीची शिफारस करू शकतात. माहिती जाहीर करण्यापासून सूट. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर काही ठिकाणी वाजवी बंधने ठेवण्यात आली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये देखील काही प्रकारची माहिती देण्यापासून अथवा उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. सदर माहिती प्राप्त होऊ शकणार नाही अशा बाबी पुढीलप्रमाणे आहे. जी माहिती उघड केल्यामुळे भारताचे सार्वभौम एकात्मतेवर विपरीत परिणाम होईल. जी माहिती कुठल्याही न्यायालयात प्रसिद्धी करण्यास थेट बंदी घातली आहे. जी माहिती उघड केल्यामुळे लोकसभा, राज्यसभा, विधानमंडळाचा अथवा सदस्यांचा हक्कभंग होईल. जी माहिती उघड केल्यामुळे व्यावसायिक गुपिते किंवा बौद्धिक संपदा हक्क किंवा कॉपीराईटचा भंग होईल. जी माहिती एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय संबंधामुळे त्याला प्राप्त झालेली आहे अशी माहिती. विदेशी सरकारकडून गुप्तपणे प्राप्त झालेली माहिती. एखादी माहिती उघड केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे जीवन अथवा शारीरिक सुरक्षितता धोक्यात येईल अथवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी किंवा सुरक्षिततेच्या प्रयोजनासाठी गुप्तपणे दिलेल्या माहितीचे सूत्र किंवा केलेल्या सहाय्य ओळखता येईल अशी माहिती. जी माहिती उघड करण्याचा कोणत्याही हितसंबंधाशी कोणताही संबंध नसेल किंवा जी उघड केल्याने व्यक्तीच्या खाजगीकरणाचे विनाकारण उल्लंघन होईल अशी वैयक्तिक स्वरूपाची माहिती काही निवडक अन्वेषण व सुरक्षा संस्था या अधिनियमाच्या कक्षातून वगळण्यात आली आहे. मात्र या संस्थेतील भ्रष्टाचारासंबंधीचा आरोप अथवा मानवी हक्काचे उल्लंघन याबाबत माहिती प्राप्त करता येईल. महाराष्ट्र शासन हे माहितीच्या अधिकाराबाबत संपूर्ण देशात अग्रेसर आहे. नोव्हेंबर 2000पर्यंत नव्या व जुन्या नागरिकांतर्गत अनेक प्रकरणाच्या बाबत महाराष्ट्राने या माहिती अधिकाराचा वापर चांगल्या पद्धतीने केला आहे व पुढील काळामध्ये सुद्धा महाराष्ट्र या कायद्याअंतर्गत चांगल्या पद्धतीने या कायद्याचा उपयोग करू शकतो. केंद्रीय व राज्य माहिती आयुक्तालय प्रक्रियेचा आलेख. माहिती अधिकारी अर्ज मिळवण्यापासून 30 दिवसात माहिती एकत्रित करेल. अर्जदारास फीच्या रकमेबाबत स्पष्टीकरण आणि फी भरण्याची अपेक्षित तारीख कळवेल. अर्जदार खालील प्रकारे फी भरू शकतो: रोख, डिमांड ड्राफ्ट अथवा बँकर चेक किंवा कोड स्टॅम्प. फी भरल्याचा पुरावा पावती अथवा चलनाच्या स्वरूपात माहिती अधिकाऱ्यात दाखवल्यानंतर माहिती अधिकारी माहितीच्या प्रती देईल. जर माहिती नाकारण्यात आली, माहिती मिळवण्यात उशीर झाला, चुकीचा अथवा त्रुटीयुक्त माहिती मिळाली तर पहिले अपिली अधिकाऱ्याकडे 30 दिवसात करता येईल. दुसरे अपील केंद्र राज्य माहिती आयुक्ताकडे 90 दिवसात करावे लागेल. माहिती अधिकारात अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसात अर्जदारास खालील बाबी आवश्यक कळवणे आहे. माहिती अधिकाराचे कारण, माहिती नाकारण्याचे कारण, किती दिवसात अपील करता येईल याची माहिती, कोणाकडे अपील करायची आहे त्या अधिकाराचा तपशील. केंद्रीय राज्य माहिती दुसरे अपील 90 दिवसात, पहिला अपील अधिकारी तक्रार निवारण 45 दिवसात करणे आवश्यक आहे. 30 दिवसात तुम्ही राज्य जनमाहितीकडे अर्ज केल्यानंतर तो पुढील कारवाई करता जाईल. तो अपील राज्य माहिती आयुक्ताकडे तुम्ही केला नसेल, केंद्रीय राज्य सहाय्यक माहिती अधिकाऱ्याला जर अर्ज केला असेल तो 5 दिवसात त्यानं राज्य माहिती आयुक्ताकडे तुमचा अर्ज दिला पाहिजे. अशा प्रकारे आपणास या माहिती अधिकाराचा उपयोग जनसामान्यांच्या हितासाठी, लोकहितासाठी, आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या राज्याच्या विकासासाठी करणे आवश्यक आहे. माहिती अधिकार करण्यामागे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की भारतीय लोकशाहीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. त्यांनासुद्धा वाटलं पाहिजे की हे राज्य माझे आहे, कायद्याचं राज्य आहे आणि माझ्या म्हणण्यालासुद्धा इथं महत्त्व आहे आणि या देशाचा खऱ्या अर्थाने मी मालक आहो आणि मालकाला संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. म्हणून माहिती अधिकाराचा वापर सर्वसामान्य जनतेने आपल्या स्वतःच्या हितासोबतच राज्याच्या, देशाच्या, जिल्ह्याच्या, गावाच्या विकासासाठी सुद्धा केला तर मोठ्या प्रमाणात या माहिती अधिकारामुळे शासकीय अधिकारी,
प्रशासन चालवणारे पदाधिकारी यांच्या मोठ्या प्रमाणात मनात दबाव निर्माण होऊ शकते आणि या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय मिळू शकतो आणि न्याय मिळावा, सर्वसामान्य लोकांचे कामं जलद गतीने व्हावे, लोकशाहीमध्ये पारदर्शकपणा व्हावी आणि शासनाच्या कामात जनतेचा सहभाग वाढावा, ह्या सगळ्या गोष्टी या माहिती अधिकाऱ्यांना साध्य होऊ शकतात. म्हणून या कायद्याचा वापर आपण सर्वसामान्य लोकांनी मोठ्या प्रमाणात करावा असं मी या कायद्याअंतर्गत आपल्याला आवाहन करतो. या कायद्याविषयी सविस्तर माहिती जर तुम्हाला लागत असेल तर या कायद्याचं पुस्तक मी तयार केलेलं आहे. या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती अधिकार, ग्रामसभा, बंदी संबंधातील कायदा, दारूबंदीचा कायदा, महिलांविषयी कायदे, बचत गटाविषयी कायदे, ज्येष्ठ नागरिक व इतर कायदेसुद्धा या माहिती अधिकाराच्या या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये आहे आणि म्हणून हा कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावा म्हणून आम्ही गावागावामध्ये जाऊन या कायद्याच्या माध्यमातून जनजागृती करीत आहोत, ग्रामसभा घेत आहोत, वेगवेगळ्या कार्यशाळा घेत आहोत, महिलांच्या बचत गटांच्या कार्यशाळा घेत आहोत, युवकांच्या कार्यशाळा घेत आहोत आणि त्या माध्यमातून हा कायदा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही गेल्या 2005 पासून सेवाश्री बौद्धिशी संस्था, निर्भय बनो जन आंदोलन, विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून हा प्रयत्न करीत आहोत आणि हा कायदा आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला पाहिजे. प्रत्येक गावात आम्ही येऊ शकतो, पोचू शकतो असं नाही, म्हणून हा माहितीचा अधिकार कायदा आम्ही या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याविषयी सविस्तर काही मार्गदर्शन आपल्याला लाभल्यास, काही अडचण असल्यास माझा मोबाईल नंबर 9822942623 या नंबरवर या विषयाचे आम्ही तज्ज्ञ, यशोदामध्ये सुद्धा या विषयी आम्ही कार्यशाळा केलेल्या आहेत. वेगवेगळ्या अण्णा हजारेंनी सुद्धा या वेगळा कायदा घेतलेला आहे. हा कायदा वेगवेगळ्या निर्माण करण्यासाठी सुद्धा संघर्ष केलेला आहे आणि हा कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून संपूर्ण जिल्ह्याभर पदयात्रा काढून या कायद्याचा प्रसार प्रचारसुद्धा केला आहे. तरीही सर्वसामान्य लोकांपर्यंत हा कायदा पोचावा, त्याचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कायदा पोचवता. याविषयी सविस्तर माहिती आपण याच्या माध्यमातून घेऊ शकता. अजूनही काही सविस्तर माहिती आपल्याला लागल्यास हे पुस्तक, माहिती अधिकार पुस्तक आमच्याजवळ 50 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण यासाठी माझ्या या नंबरवर संपर्क साधून किंवा माझ्या घरी येऊन आमच्या कार्यालयातून हे पुस्तक घेऊ शकता. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.